कुठे झाला म्हणजे कुठे जायचं काय करायचं उठ आवर जरा मी हे करतो डोक्याचे मुलाकडे डोक्याचे तर हा मेरे हिरो क्या बात आहे क्या बात आहे। तर आता आम्ही सर्वजण निघालो आहे कोळा इथे मुलांचे बँकेचे अकाउंट ओपन झालं होतं ते घेण्यासाठी। तर अकाउंट घेण्यासाठी चाललोय तर बघत राहा पुढे। इकडं शिकवायचं चालू आहे गाडी मॅडमला गाडी येत नाही म्हणजे शिकवा तरी चार्जिंगवाली गाडी शिकवायची चालू आहे कंपल्सरी आता जमलेली आहे कंप्लीट स्टेअरिंग सांभाळूया बघा गावाला रस्ता ओके। मॅडम गाडी शिकून आता खट्टाळे आहेत आता तिन्ही म्हणले तुम्ही चालवा तर आता मी चालवा लावले काय सुशी आहे आम्ही शिकली गाडी जोरात बोल की। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी रस्ते आहे ना पहिले खड्डेलही असायचे आता एकदम क्लिअर झालेला आहे। तर संपूर्ण सांगोल तालुक्याचे रस्ते क्लिअर झाले त्याबद्दल शासनाचं अभिनंदन। आणि मित्रांनो ही तुम्ही जी बघता ना मार्केट इथं खूप भारी कपडे भेटतात आणि कमी दरात भेटतात म्हणजे स्वस्त भेटतात। जसं की मित्रांनो माझ्याकडे जी इलेक्ट्रॉनिक ॲक्टिवा आहे ती कुठून घेतलेली ते तुम्हाला नक्की दाखवतो। मी इलेक्ट्रॉनिक ॲक्टिवा कोळ्या इथून घेतलेली आहे। कोळ्यामध्ये राजवर्धन बाईक कोळा नावाने शोरूम आलेला आहे अमोल भाऊचं शोरूम आहे। गाडी एक नंबर असते खात्री करून देतात आणि गाडीची ट्रायल मारून तुम्हाला देतात तर नक्की आणि सर्व्हिस खूप भारी आहे मित्रांनो नक्की भेट द्या। तर पुढील व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो फायनली आपण कोळा इथे पोहोचलेलो आहे आणि आता जवळ पोस्ट ऑफिसला जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता ही पोस्ट ऑफिस आहे। पोस्ट ऑफिसमध्ये मुलांचे अकाउंट ओपन करायला दिले होते ते ओपन झालेलं आहे। तर आम्हाला भेटलं आहे तर आम्ही आता निघणार आहे श्री आई लक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी। आणि मित्रांनो खरं तर पोस्ट ऑफिसच्या शेजारीच मंदिर आहे म्हणजे देवस्थान आहे। तर आता तिथनं दर्शन घेऊन आम्ही परत घराकडे जाणार आहे। तर तुम्ही नक्की मित्रांनो व्हिडिओ बघा मंदिरचं पूर्ण जर कोणी नसेल आले कोणाला माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता आणि जे कोण येत असेल त्यांना तर माहितीच आहे। तर समोर दिसतंय ते मित्रांनो मंदिर आहे त्या देवळामध्ये मी नक्की आता जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर बघत राहा। आणि हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग हाती परडी कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा
सप्तशृंगी देवीचा सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा। तर दर्शन झालं। आता आमचा सुसल्या म्हणला पप्पा मला उसाचा रस प्यायचा आहे, कारण कोळ्यात आलो उसाचा रस नाही प्यायला असं कधी होईल का? मग म्हणलं मुला चल प्यायचाच म्हणलं। तर आता आम्ही प्यायला आलोय उसाचा रस। तर इथं कसं अर्धा लिटरचा वॉटर दिलेला आहे, आलं बघा अर्धा लिटर आता प्याणार। सुशील म्हणत असेल कधी गलास भरल ना कधी मी उचलेल, त्याचा असं मनात चाललेलं आहे, कारण का त्याला रस लय आवडते। त्यानं चालू केलं बघा उचलायचं, याला म्हणते ते उचलून प्यायचं। तर रस पेता पेता बायको म्हणाली आपण SBI मध्ये खातं खोलायला दिलं होतं, त्यामध्ये काय झालंय म्हणजे तिने ओपन केलंय का नाही केलं ती जरा चौकशी करा म्हणले। तर मी म्हणलं ठीक आहे चौकशी करूया। तर चौकशी करायला गेलो तर तुम्ही बघू शकता त्याने बँकवाल्यांनी सांगितलं मॅनेजरला भेटा। मग मॅनेजरला भेटायला गेल्यावर मॅनेजर म्हणले थांबा लाईनीत। त्याला कसं आहे नियमाचं पालन करावंच लागतंय। मग आम्ही लाईनीत उभा राहिलं। मग मॅनेजर साहेबांनी आत बोलवलं, विचारलं, मी त्यांना सांगितलं की असं असं अकाउंट ओपन करायला दिले होते। त्याने म्हणले संध्याकाळपर्यंत तुम्हाला SMS येईल।